नमस्कार. आज आपण कपाळावर टिळा का लावतात, टिळा लावण्याचे काय फायदे असतात, टिळा लावण्याचे महत्त्व आणि नियम काय असतात, कोणत्या बोटाने टिळा लावल्याने आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात ते बघू. तसेच टिळा लावण्याचे मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून काय परिणाम होतात ते देखील बघूया. आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धार्मिक पुराणात टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळा म्हणजेच टिळक लावला जातो. असे मानले जाते की कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते. भारतामध्ये चंदन, गोपीचंदन, सिंदूर, रोळी आणि भस्म, टिळक असे अनेक प्रकारचे टिळक लावले जात असतात. टिळा लावल्याने व्यक्तिमत्वात सात्विकता दिसून येते. आपल्या हिंदू धर्मात अनेक परंपरा प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे कपाळावर टिळा लावणे म्हणजेच टिळक लावणे. अनेकदा आपण देवळात गेल्यावर किंवा घरात पूजा, यज्ञ, हवन वगैरे झाल्यावर टिळा लावत असतो. टिळक लावण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी टिळा लावायचे. राजा महाराजा जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा प्रथम आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करून कपाळावर टिळा लावायचे. कपाळावर टिळक लावल्याने महत्त्व हिंदू पुराणात सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे. कपाळावर टिळा लावण्याचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर आता शास्त्रज्ञही त्याचे महत्त्व स्वीकारू लागले आहेत. कपाळावर टिळा लावण्याने अनेक फायदे आहेत. कपाळावर टिळक लावण्याच्या फायद्यांविषयी आता आपण जाणून घेऊयात. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. या चक्रांपैकी एक म्हणजे कपाळाच्या मध्यभागी असलेले आज्ञाचक्र. टिळा नेहमी आज्ञाचक्रावरच लावावा. अनेक जण टिळक अनामिका बोटाने लावतात. असे केल्याने मान प्रतिष्ठा वाढतो. अंगठ्यानेही टिळक लावला जातो. असे केल्याने ज्ञान प्राप्त होत असते असे मानले जाते. त्याचप्रमाणे कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तर्जनीने टिळक लावला जात असतो. टिळा लावणे म्हणजे देवावरील विश्वासाचे प्रतीक समजले जाते. धार्मिक पुराणात टिळा हा देवावरच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळक लावला जात असतो. कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते. टिळा लावल्याने व्यक्तिमत्वामध्ये सात्विकता दिसून येते. तसेच त्याचे मानसिक परिणाम देखील आपल्याला दिसत असतात. त्यामुळे आत्मविश्वासाची पातळी वाढते. याशिवाय रोज टिळक लावल्याने मन शांत राहते. प्रतिकूल परिस्थितीतही मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहत असते. असे म्हणतात की जो व्यक्ती रोज कपाळावर टिळा लावतो त्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही. कपाळावर टिळा लावण्याने मनातील नकारात्मकता भावना येत नाही आणि दिवसभर तुम्ही धैर्याने काम करत असतात. तसेच हिंदू धर्मग्रंथात असं म्हटलं गेलं आहे की जो व्यक्ती आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो तो पापांपासून मुक्त होतो. कपाळावर हळदीचा टिळा लावल्याने त्वचा आणि शरीर तजेलदार राहते. टिळा लावल्याने आध्यात्मिक परंपरेबरोबरच वैज्ञानिक कारण देखील आहे. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास कपाळावर टिळा लावण्याचे अनेक फायदे समजले जातात. कपाळ चेहऱ्याच्या मध्यभागी असते. त्यामुळे मध्यभागीच टिळा लावला जातो. त्यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढत असतो. कपाळाच्या मध्यभागी टिळा लावल्याने शांती आणि समाधानाचा अनुभव मिळतो. टिळा लावल्याने मानसिक उत्साहावरही बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. ते रोगांपासून मुक्ती मिळवून देतात. म्हणून कुंकवाबरोबर हळदीचा देखील टिळा लावला जातो. तुम्ही जर रोज कपाळावर चंदनाचा टिळा लावला तर मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि बीटा एंड्रोफिनचा स्राव योग्य प्रमाणात होत असतो. त्यामुळे उत्साह वाढतो. हा उत्साह व्यक्तीला चांगल्या कामात उपयोगी पडत असतो. ताणतणाव यापासून तसेच डोकेदुखीपासून बऱ्याच अंशी आपल्याला मुक्तता मिळत असते. टिळा लावणे हिंदू परंपरेमध्ये एक महत्त्वपूर्ण कार्य समजले जाते. टिळा लावल्याशिवाय पूजा करण्याची परवानगीही नसते आणि पूजासुद्धा यामुळे अपूर्ण मानली जाते. तुम्ही कोणत्याही पंथाचे आहात हे सुद्धा टिळ्याच्या माध्यमातून कळत असते.
टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते, मन एकाग्र व शांत राहण्यास मदत होत असते. टिळा लावण्याचे काही नियम देखील असतात, ते म्हणजे आंघोळ न करता टिळा कधीही लावू नये. आधी तुमच्या घरी स्थिर देवाला म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यातील देवांना आपण टिळा लावायचा असतो. त्यानंतर आपण स्वतः टिळा लावायचा असतो. स्वतःला अनामिकेने आणि दुसऱ्यांना अंगठ्याने टिळा लावावा. तसेच चंदनाचा टिळा लावल्याने एकाग्रता वाढत असते. कुंकवाचा टिळा लावल्याने आकर्षण वाढत असते. तसेच आळस दूर होतो. केशरी टिळा लावल्याने कुठल्याही कामात यश मिळते, कामं मार्गी लागत असतात. अष्टगंधाचा टिळा लावल्याने बुद्धीमध्ये भर पडत असते, बुद्धी कुशाग्र होत असते. हिंदू धर्मानुसार जर कोणी शुभ कार्यासाठी बाहेर पडले तर त्याने मधल्या बोटाने टिळा लावावा. हे शुभ मानले जाते, त्यामुळे त्याचे काम चांगले होते. मधले बोट हे शनिग्रहाशी संबंधित आहे. शनिग्रह हे यशाचे प्रतीक आहे, त्यामुळे मधल्या बोटाने टिळा लावल्याने निर्विघ्नपणे काम पार पडत असते. तसेच अनामिका या बोटाने कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. सूर्यदेव अनामिकामध्ये वास करतात. याच बोटाने आपण देवांच्या चित्रावरही किंवा फोटोंवर देखील टिळा लावू शकतो. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने टिळक लावल्याने शुभ मानले जाते. शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने टिळक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, घरात सुख समृद्धी नांदते. मृत्यूनंतर व्यक्तीच्या कपाळावर सर्वात लहान बोटाने म्हणजेच करंगळीने टिळा लावला जातो, जे त्याच्या मोक्षप्राप्तीचे प्रतीक मानले जात असते. जो व्यक्ती नित्य गंध लावणारा असतो त्याला मरणोत्तर वैकुंठ लोकी जातो, असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलेले आहे. गंध लावण्याचा अधिकार प्रत्येक वर्णातील पुरुषाला आहे, स्त्रीला आहे. टिळा लावल्याने मनुष्य सहसा पापकर्मांकडे वळत नाही, कारण की जो टिळा लावतो तो देवाला मानत असतो. कपाळाच्या जेथे आपण टिळा लावतो तेथे आज्ञाचक्र असते. हे आज्ञाचक्र आपल्या शरीराच्या सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान असते. येथे आपल्या शरीराच्या प्रमुख 3 नाड्या असतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना येऊन येथेच मिळतात. म्हणून याला त्रिवेणी किंवा संगम पण म्हणतात. हे गुरुस्थान आहे. येथूनच पूर्ण शरीराचे संचलन होत असते. हे आपल्या चेतनांचे मुख्य स्थान पण आहे. याला मनाचे घर देखील म्हटलं जातं. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योगामध्ये ध्यान करत असताना याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात. जे व्यक्ती शिवशंकरांची उपासना करतात ते आपल्या कपाळावर आडव्या 3 रेषा ओढत असतात. त्यालाच त्रिपुंड असं देखील म्हटलं जातं. जे वैष्णव भक्त असतात ते ऊर्ध्व टिळा लावतात, तर काही भक्त तुळशीपत्रासारखा देखील टिळा लावत असतात. देवी भक्त हे कपाळावर गोल कुंकवाचा टिळा लावतात, तर काही विठ्ठल भक्त हे बुक्का लावत असतात. म्हणजे वारकरी संप्रदायात बुक्का लावला जात असतो. असे अनेक प्रकार टिळा लावण्याचे आहेत. देवाजवळ आपण हळदी कुंकू, अक्षदा, बुक्का तसेच कुंकुमार्जन केलेले कुंकू ठेवत असतो. ते प्रथम देवाला अर्पण केले पाहिजे. देवाच्या चरणांना स्पर्श केल्यानंतरच मग तो आपण आपल्या कपाळाला लावला पाहिजे. टिळा लावताना आपल्या मनात भक्ती, श्रद्धा हवी. जसं काही मी भगवंताच्या चरणांना कुंकू माझ्या कपाळाला लावत आहे. मी माझे मस्तक भगवंताच्या चरणांवर ठेवत आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणे, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणजेच भगवंता मी सदैव तुझाच आहे, हा भाव मनात ठेवून आपण टिळा लावला पाहिजे. यामुळे काय होतं तर आपण भगवंताच्या सानिध्यात राहतो आणि त्या भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी राहते. जे भक्त देवाची मनापासून भक्ती करतात, देवसुद्धा त्यांच्या मदतीला धावून येत असतात. फक्त मनात भाव पाहिजे. जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करू तेव्हा भगवंताच्या चरणांपासून केली पाहिजे, म्हणजे आपला दिवस छान जाईल. आपल्याकडून काही चुका होणार नाही. आपल्यावर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहणार नाही. टिळा लावण्याचे महात्म्य हे गुरुचरित्रात देखील सांगण्यात आलेले आहे. स्वतः ब्रह्मदेव कलीला सांगतात की जो कोणी टिळा लावेल, चंदन लावेल, हरिनाम घेईल, जे गुरूंच्या आज्ञेचं पालन करतील, म्हणजे जे भक्ती करतील, त्यांना तू बाधायचं नाही. म्हणून टिळा लावत जा. आशा आहे व्हिडिओमधील दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.